हा मित्रांनो नमस्कार. सेंद्रिय शेतीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण हे 5-8च्या लावणीमध्येच आपण उडीदसुद्धा उन्हाळ्यामध्ये बाळबांधणी झाल्यानंतर टाकला होता. तो उडीदसुद्धा असा गुडघ्या इतका येऊन साईडला आपण तिथल्याच झडून जाऊ दिला आहे. आणि शेंटला जो सलम ठेवला होता ना मित्रांनो, तो सलम आता कापतोय आपण. कापून काय करतोय आपण, ह्या साईडला आणि ह्या साईडला असं आच्छादन करतोय बरं का, हे 8 फुटाच्या पट्ट्यामध्ये. आणि ऊसाची तर इतकी जबरदस्त आहे म्हणा वाढ. हे बघा पेरं बघा, एक ऊस कमीत कमी 4 ते 5 किलोपर्यंत पण होईल. पुढे कमीत कमी 4 किलोचा तर ऊस होईल असं 100% आहे. तर मित्रांनो, आपण ह्या पट्टा पद्धत ऊसामध्ये 5 आणि 8चं नियोजन केलेलं आहे. तर 5 फुटाची काकरी आहे ह्या साईडला, 2 काकऱ्या, आणि ह्या 8 फुटाचा पट्टा, आणि ह्या साईडला अजून 2 काकऱ्या 5 फुटाच्या. ठीक आहे. तर 5 फुटाच्या मधला सुद्धा उडीद जाग्यावरच सगळा वापून शेंगा लागून जिरून गेला आहे, आणि 8 फुटातला सुद्धा गेलेला आहे. तर मित्रांनो, हा जो सलम आला होता ना, हा ऊसाच्या बरोबर आला, म्हणजे आता फुलाला आला आहे. तर हा सलमाचं सुद्धा आपण आच्छादन करतो, कापून साईडला टाकतोय. तर मित्रांनो, सेंद्रिय शेती एवढी सोपी आहे ना, फक्त थोडकं टेक्निकल वापरून आपल्याला हे करायचं आहे. तर आता बरेच शेतकरी सेंद्रिय शेती करायला भरपूर जण तयार आहेत. पण निगेटिव्ह त्यांचा पॉईंट काय आहे, सेंद्रिय शेतीमध्ये पट्टा बदल जर ऊस लावला तर ते मध्येच गवत तण वापणार, पडक पडणार, मग तणनाशक मारणार, खुरपून काढणार, मेंटेनन्स होणार, ऊस पण पोषक होणार नाही. त्याच्यामुळं बरेच शेतकरी आपले सेंद्रिय शेतकरी मित्र सेंद्रिय शेती स्वीकारूनसुद्धा नाराज होऊन रिटर्न रासायनिक शेतीकडे गेलेले आहेत. तर मित्रांनो, सेंद्रिय शेती एवढी सोपी शेती कुठलीच नाही असं मला वाटते, माझ्या अनुभवातून वाटतंय. तर ऊसाचं बघा, तुम्हाला मी पान दाखवतो. हे बघा पान किती मोठं आहे बघा. हे बघा पानाचा आकार बघा, 4 बोट रुंद, 3-4 बोटाचं हे बघा पान. हे असं रुंद आहे बरं का, 3-4 बोट पानं रुंद आहेत. तर इतका जबरदस्त ऊस उतार देईल आणि समाधानकारक ॲव्हरेज देईल असं वाटतंय. तर आम्हीसुद्धा सेंद्रिय शेतीमध्ये बरेच प्रयत्न करून हे मार्ग मित्रांनो मला जो माहीत झाला ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि हे बघा, सलम असा एवढा ऊस आला होता. ऊस पण असं कमीत कमी 9-10 फूट ऊस आला आहे. सलम पण 8-9 फूट आला आहे. तर हे सलम आपल्याला, आपण सुरुवातीलाच उडी टाकताना सेंटरला सलम 8 फुटामध्ये टाकला होता. तो सलम आज कापायला आला, उडीत तरी आला, आणि तो सगळा जिरून पण गेला, जिकडल्या तिकडं जागेवर तो जिराला आहे. तर आता सलमाचं आपल्याला आच्छादन करायचं आहे. तर ह्या आच्छादनामुळं काय होईल, हे जेवढे आपले जीवजंतू आहेत ना, गांडूळ म्हणा, असंख्य जीवमिनीतले जीवजंतू आहेत, ते टोटल आता आच्छादन रूपामध्ये अजून जगणार आहेत, त्यांचा विकास होणार आहे. आणि त्याला भरपूर खायला आहे मित्रांनो. पहिला आपण हरभऱ्याचा बिवड करून ऊस लावला आहे, नंतर उन्हाळ्यामध्ये आपण हिरवळीचं खत घेतलं आहे. 5 फुटामध्ये उडीद घेऊन अख्खा जिरवला होता. 8 फुटामध्ये सलम पण अख्खं घेऊन जिरवला होता. तो सलमाचं हिरवळीचं जे खत केलं होतं ते टोटल आता कुजून गेलं आहे. आता तिच्यावर आपण परत हे उडदाचा पाला, शेंगा, त्याचा उडदाचं काड सगळं पडल्याच्या नंतर हिच्या वरी अजून परत आपण हा सलम कापून टाकतोय. तर मित्रांनो, हे असं पद्धतशीर केलं आहे. तर माझ्या मते तर सेंद्रिय शेती एवढी सोपी सेंद्रिय शेती. ऊसाबद्दल तर माझं कुठलंच काही ट्रीटमेंट करायची गरज नाही. ज्यांना गायसुद्धा नाही, एखादी गायसुद्धा पाळायची ज्याची तयारी नाही, अशासुद्धा शेतकऱ्यानं सेंद्रिय शेती करू शकतो. तर मित्रांनो, गाय काय खाती, गवत खाती, पालापाचोळा खाती. ठीक आहे. तर तोच पालापाचोळा आपण इथं जर जाग्यावर तयार केला तर भरपूर आपल्याला सेंद्रिय कर्ब तयार होईल, जीवजंतू तयार होतील, आणि आपला सेंद्रिय शेतीमध्ये आपण भरमसाठ उत्पन्न कधीही घेऊ शकतो बरं का, माझ्या अनुभवातून. ठीक आहे, अजून नंतर भेटू.